मोशन इन प्लेन आपण डिस्प्लेसमेंट, पाथ लेंथ हे पॉईंट पाहिले होते. रेक्टिलिनियर मोशन मधील पॉईंट पाहिले होते. आणि याच्यामधील हा जो पॉईंट आहे इक्वेशन ऑफ मोशन फॉर युनिफॉर्म ॲक्सलरेशन, तर तो पॉईंट काय केलेला आहे, ड्रॉप केलेला आहे. तर आता त्याचा पुढचा पॉईंट म्हणजे मोशन इन 2 डायमेन्शन्स, म्हणजे मोशन इन ए प्लेन आपल्याला काय करायचं, कन्सिडर करायचं. तर आपण रेक्टिलिनियर मोशन पाहिलेलं आहे. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे स्ट्रेट लाईन मधील मोशन आपण पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये जे ऑब्जेक्टचं मोशन आहे ती इट इज अलॉंग द स्ट्रेट लाईन. फोर्स अँड व्हेलॉसिटी वेक्टर दे ॲक्ट अलॉंग द स्ट्रेट लाईन, हे आपण पाहिलेलं आहे. तर आपल्याला काय कन्सिडर करायचं, 2 डायमेन्शनल मोशन कन्सिडर करायचं आहे, म्हणजेच मोशन इन ए प्लेन पाहायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय, जे काय फोर्स आपण ऑब्जेक्टवरती ॲक्ट केलेला आहे, तर तो फोर्स हा व्हेलॉसिटी वेक्टर म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी वेक्टर त्याच्या डायरेक्शनमध्येच असेल असे नाही, म्हणजे असेलही किंवा नसेल पण. मग व्हेलॉसिटी वेक्टर आणि ॲक्सेलरेशन वेक्टर हे कसे असतील, डिफरंट डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतात. मग डिफरंट डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतात म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, वेक्टर इक्वेशन्स काय करावं लागते, कन्सिडर करावं लागेल. म्हणजे वेक्टर ॲडिशन ते आपल्याला कन्सिडर करावं लागेल. आणि त्याचे जे एक्झाम्पल्स आहे वेक्टर इक्वेशन, तर डेफिनेशन जे आपण पाहिलेलं आहे व्हेरियस टर्म्स इन रेक्टिलिनियर मोशन, म्हणजे डिस्प्लेसमेंट, पाथ लेंथ, व्हेलॉसिटी वेक्टर म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी, नंतर ॲव्हरेज स्पीड, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, हे जे आपण रेक्टिलिनियर मोशनसाठी जे वेगवेगळे पाहिलेले आहेत टर्म, तर त्यातील काही सेम आहे, डिफरंट कोणता आहे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीड यांच्यामध्ये काय आहे, डिफरन्स आहे. कारण आपण जर कन्सिडर केलं, बिकॉज वी कन्सिडर द मोशन अलॉंग द सर्कल, सर्क्युलर पाथमध्ये आपण काय केलं, मोशन घेतलं. समजा आता ए पॉइंट आहे, इथून ट्रॅव्हल झाला आणि परत सर्क्युलर पाथमध्ये परत एला आलेला आहे. तर इथे काय राहणार, त्याची पाथ लेंथ किती राहणार, सरकमफरन्स इतकी राहणार, ह्या सर्कलच्या सरकमफरन्स इतकी एवढी पाथ लेंथ राहणार, म्हणजे त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला. आणि परत इनिशियल पोझिशन ए आहे आणि फायनल पोझिशन सुद्धा किती ए आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट याच्यात काय राहतं, 0 राहणार. डिस्प्लेसमेंट इट इज इक्वल टू काय, 0. आणि पाथ लेंथ इट इज इक्वल टू काय आहे, सरकमफरन्स. पाथ लेंथ इट इज इक्वल टू सरकमफरन्स म्हणजे किती, 2 पाय आर रेडियस ऑफ ए सर्क्युलर पाथ. मग एवढं राहणार. म्हणजे याच्यामध्ये ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशी राहणार आहे, डिफरंट राहणार. हा काय राहणार आहे, त्याचा फरक राहील. मग आपल्याला काय करायचं, 2 डायमेन्शनल मोशन पाहायचे आहे. तर त्या 2 डायमेन्शनल मोशनमध्ये आपल्याला कोणता पॉईंट पाहायचा आहे, ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. मग ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची. तर मग आपण काय करू, मोशन इन प्लेन कन्सिडर करू. मग मोशन इन प्लेन कन्सिडर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 2 ॲक्सिस कन्सिडर करावं लागेल. आणि फॉर सिम्प्लिसिटी वी कन्सिडर द XY कोऑर्डिनेट ॲक्सिस, म्हणजे XY प्लेन आपण कन्सिडर करू आणि त्याच्यामध्ये काय ऑब्जेक्टची मोशन कन्सिडर करू. मग सपोज आता इनिशियली काय आहे, ह्या P पॉइंटला ऑब्जेक्ट आहे इनिशियली, म्हणजे ॲट अ टाइम T1 ला कुठे आहे ऑब्जेक्ट, P1 ला. हे काय, मोशन इन 2 डायमेन्शन म्हणजे मोशन इन प्लेन आपल्याला पाहायचं आहे. तर मग P पोझिशनला काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग त्याचा पोझिशन वेक्टर म्हणजे काय राहणार आहे, x1 बार आपण पोझिशन वेक्टर घेतला, OP बारने डिनोट केलेला आहे हा पोझिशन वेक्टर, म्हणजे कोणता, x1 बार. मग आपल्याला इथे x आणि y ॲक्सिस कन्सिडर करायचं. मग या पोझिशन वेक्टरचे जे काय आपल्याला पॉईंट पाहिजे, म्हणजे जर डिस्प्लेसमेंट असेल काही असेल तर आपल्याला काय घ्यावं लागेल, 2 कॉम्पोनंटचा विचार करावा लागेल. 2 कॉम्पोनंट म्हणजे एक्स ॲक्सिसच्या अलॉंग त्याचा कॉम्पोनंट आणि ह्या वेक्टरचा काय, वाय ॲक्सिसच्या अलॉंग कॉम्पोनंट, याचा विचार करावा लागेल आपल्याला, एक्स कॉम्पोनंट आणि वाय कॉम्पोनंट. मग आपण काय केलेलं आहे, T1 टाइमला कुठं ऑब्जेक्ट कन्सिडर केला, P पोझिशनला ऑब्जेक्ट केला आपण कन्सिडर केला. त्याचा पोझिशन वेक्टर म्हणजे OP बार कशाने डिनोट केलेला आहे, x1 बारने काय केलं, डिनोट केलेला आहे. आणि T2 टाइमला
म्हणजे T2 टाइमला ऑब्जेक्ट कुठं रीच होतो, Q ह्या पोझिशनला रीच होतो. त्याचा पोझिशन वेक्टर म्हणजे कोणता आहे, x2 बार म्हणजे OQ बारने आपण डिनोट करणार. हा x2 बार हा त्याचा पोझिशन वेक्टर आहे T2 टाइमला. मग ह्या इंटरवल मध्ये कन्सिडर करायचं म्हणजे T2 - T1 ह्या टाइम इंटरवल मध्ये आपल्याला काय करायचं, याचं डिस्प्लेसमेंट कन्सिडर करायचं. T1 to T2 याच्यामध्ये P2Q असा मूव्ह होतो. PQ बार त्याचं काय राहणार आहे, पोझिशन वेक्टर आहे म्हणजे वेक्टर मिळणार आपल्याला. आणि PQ बार म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट राहणार. मग इथं इन टाइम इंटरवल फ्रॉम T1 to T2 ह्या टाइम इंटरवल मध्ये डिस्प्लेसमेंट इट इज इक्वल टू, आता याचा आपण सुरुवातीला काय पोझिशन वेक्टर कन्सिडर करू. x1 बार म्हणजे कसं लिहावं लागणार आपल्याला, x कॉम्पोनंट आणि y कॉम्पोनंटच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल. आणि x2 बार सुद्धा आपल्याला काय x कॉम्पोनंट आणि y कॉम्पोनंटच्या फॉर्म मध्ये लिहू. मग आता इथं मी डिस्प्लेसमेंट वेक्टर लिहिते. डिस्प्लेसमेंट इक्वल टू काय येणार, Q चा पोझिशन वेक्टर मायनस काय P चा पोझिशन वेक्टर. म्हणजे हा PQ बार एवढा डिस्प्लेसमेंट आहे, एवढा PQ बार एवढा डिस्प्लेसमेंट आहे. मग हे जे डिस्प्लेसमेंट आपण कसं लिहिणार, x2 बार मायनस x1 बार एवढं डिस्प्लेसमेंट राहणार. मग हे राहते x1 बार आणि x2 बार. x1 बार इट इज इक्वल टू x आणि y च्या कॉम्पोनंटच्या फॉर्म मध्ये आपण कन्सिडर करू. मग इथं काय येणार आहे, x1 इंटू आय कॅप असं लिहिता येईल प्लस y1 इंटू काय आहे जे कॅप. आणि x2 बार कसं लिहिता येईल आपल्याला, x2 इंटू आय कॅप म्हणजे x ऍक्सिसच्या अलॉंग त्याचा कॉम्पोनंट आणि प्लस y2 इंटू काय जे कॅप. म्हणजे फॉर डिस्प्लेसमेंट कशाने आपण डेल्टा करू, डिनोट करू. x2 बार मायनस x1 बार म्हणजे किती, डेल्टा x याने काय करू, डिनोट करू. म्हणजे फॉर डेल्टा x बार इट इज इक्वल टू काय आहे, x2 बार मायनस x1 बार. ही व्हॅल्यू टाकू आपण, x2 आय कॅप प्लस y2 जे कॅप मायनस का आहे x1 बार, x1 आय कॅप प्लस y1 का आहे जे कॅप. म्हणजे इथे काय करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट सबट्रॅक्ट करता येईल. x2 मायनस x1 इंटू काय होणार आय कॅप होईल, x2 मायनस x1 इंटू आय कॅप प्लस y2 मायनस y1 इंटू काय येणार आहे जे कॅप, y2 मायनस y1 इंटू काय येणार आहे जे कॅप. एवढं काय मिळतं आपल्याला, डिस्प्लेसमेंट वेक्टर मिळतं म्हणजे डिस्प्लेसमेंट मिळतं. आणि आता आपल्याला काय करायचं, ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. मग ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपण काय करू, असं डिनोट करू ही ॲव्हरेज. ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट आपण काय आहे टाइम इंटरवल आहे. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे डेल्टा x बार आपण काय आहे डेल्टा डी असं कन्सिडर करताय. याने आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी मिळाली. डेल्टा x बार एवढा आलेला आहे, x2 मायनस x1 इंटू आय कॅप प्लस y2 मायनस y1 इंटू जे कॅप. आणि आपण टाइम इंटरवल म्हणजे कोणता टाइम घेतलेला आपण T1 to T2 ह्या टाइम इंटरवल मध्ये डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल केलेलं पाहिलेलं आहे. तो टाइम इंटरवल म्हणजे काय येणार आहे, T2 मायनस T1 एवढं येणार. आणि आपण काय करू आता, सेपरेट टर्म लिहू. देअरफॉर ॲव्हरेज व्हेलॉसिटी इट इज इक्वल टू काय लिहिता येईल, सेपरेट टर्म लिहू आपण x2 मायनस x1 अपॉन T2 मायनस T1 इंटू काय आय कॅप असं लिहिता येईल. प्लस हे कसं लिहिता येईल, प्लस y2 मायनस y1 अपॉन T2 मायनस T1 इंटू काय आहे जे कॅप या फॉर्म मध्ये लिहिता येईल. इथे सुद्धा x2 मायनस x1 अपॉन T2 मायनस T1 म्हणजे x ऍक्सिसच्या अलॉंग काय आलेलं आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इंटरवल आहे. इथे सुद्धा y ऍक्सिसच्या अलॉंगचं काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इंटरवल म्हणजे व्हेलॉसिटी वेक्टर अलॉंग काय राहणार आहे x ऍक्सिस. आणि इथे सुद्धा व्हेलॉसिटी कॉम्पोनंट आहे, व्हेलॉसिटीचा कॉम्पोनंट अलॉंग का आहे y ऍक्सिस आहे. तर आपण ते काय करू, याने डिनोट करता येईल. ही ॲव्हरेज व्हेलॉसिटी झाली. मग ॲव्हरेज व्हेलॉसिटी अलॉंग का आहे x ऍक्सिस आहे इंटू काय येणार आय कॅप अलॉंग काय x ऍक्सिस.
आणि प्लस हे काय एवढं व्हॅल्यू, एवढी व्हॅल्यू काय ॲव्हरेज व्हेलॉसिटी अलॉंग का आहे वाय ॲक्सिस आणि इंटू काय येणार आहे जे कॅप। मग हा आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी एवढी मिळाली। मग हे त्याचं काय राहणार आहे मॅग्निट्यूड राहणार अलॉंग एक्स का हा एक्स कॉम्पोनंट राहणार आणि हा काय वाय कॉम्पोनंट राहणार। मग आपल्याला जर याची मॅग्निट्यूड काढायची असेल मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड। मग व्ही ॲव्हरेजने आपण काय करू डिनोट करू म्हणजे काय येणार आहे याच्या कॉम्पोनंटच्या स्क्वेअरची सम म्हणजे हियर व्हेलॉसिटी ॲव्हरेज व्हेलॉसिटी अलॉंग एक्स कॉम्पोनंट स्क्वेअर प्लस ॲव्हरेज व्हेलॉसिटी अलॉंग काय वाय कॉम्पोनंट त्याचा स्क्वेअर याने आपल्याला काय मिळेल मॅग्निट्यूड मिळेल। आणि आपल्याला आता त्याची डायरेक्शन काढायची आहे। डायरेक्शन काढायची आहे म्हणजे थिटाने आपण काय करतो फाइंड आउट करतो म्हणजे टॅन ऑफ थिटा याने फाइंड आउट करतो। आणि मग काय येणार आहे हियर आपण जर परपेंडिक्युलर टाकलं इथं हा अँगल काय राहणार आहे थिटा राहील म्हणजे एक्स ॲक्सिसच्या मेक केलेला अँगल हॉरिझॉन्टलची। एवढा काय राहणार आहे हा कॉम्पोनंट म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस आणि हा जो एवढा कॉम्पोनंट आहे तो ॲव्हरेज व्हेलॉसिटी अलॉंग का आहे एक्स ॲक्सिस आहे एवढं येणार म्हणजे एक्स कॉम्पोनंट राहील। मग टॅन थिटा जर घेतला आपण तर अपोजिट साइड आपण काय आहे ॲडजसंट साइड मग त्यानुसार आपल्याला येणार म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी अलॉंग काय वाय आपण काय लिहिता येईल आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी अलॉंग काय एक्स ॲक्सिस याने आपल्याला काय मिळेल डायरेक्शन मिळेल। हे झालं ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड ही एवढी ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि हे त्याचं काय आहे डायरेक्शन आपल्याला काय करता येतं फाइंड आउट करता येतं। आणि आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीसाठी आपण हे ग्राफ कन्सिडर केलेला आहे। इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे टाइम इंटरवल आपण 0 करणार मग टाइम इंटरवल 0 करणार म्हणजे t टेन्स टू 0 घेणार लिमिटिंग व्हॅल्यू कशाची घेणार आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं लिमिटिंग व्हॅल्यू घेणार। मग लिमिटिंग व्हॅल्यू घेतलं म्हणजे क्यू पॉइंट पी च्या क्लोज येणार आणि एका इन्स्टंटला काय होईल ते कॉन्सिड होईल म्हणजे आपल्याला पी पॉइंटला काय मिळेल व्हेलॉसिटी मिळेल म्हणजे त्याला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणतात। आणि हे जे कर्व आहे ते आपण कसं फाइंड आउट करणार पी च्या तिथं टॅन्जंट काढणार आणि हे जे टॅन्जंट आहे म्हणजे पी क्यू बार हा जो टॅन्जंट आहे इट गिव्ह द डायरेक्शन ऑफ इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे व्ही बार मिळेल पी पॉइंटच्या तिथं। मग हा टॅन्जंट शोज द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी मग ह्या कर्वला आपण पी पॉइंटच्या तिथं टॅन्जंट टाकलेलं आहे। मग ही इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काय होणार स्प्लिट होणार म्हणजे त्याचा एक्स कॉम्पोनंट हा हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये राहील आणि हा काय राहणार आहे वाय कॉम्पोनंट एवढा राहणार आहे। आणि त्याचा पी पॉइंटचं पोझिशन वेक्टर म्हणजे आपण काय करणार आहे एक्स बारने काय करणार आहे डिनोट करणार। मग एवढी आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी मिळालेली आहे। तर आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कशी काढतो तर व्ही ॲव्हरेज त्याचं स्पीड आहे म्हणजे व्ही बार इट इज इक्वल टू काय आहे लिमिटिंग व्हॅल्यू ॲज टी टेन्स टू 0 आपण कन्सिडर करणार आणि व्ही बार आहे याचं जे ॲव्हरेज व्हेलॉसिटी एवढं आहे डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा डी याची लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे मी डायरेक्टली हे टाकते किंवा असं कन्सिडर करता येईल याची व्हॅल्यू लिमिट ॲज टी टेन्स टू 0 ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे एवढं आहे डेल्टा एक्स बार अपॉन काय आहे डेल्टा डी याने आपल्याला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी फाइंड आउट करता येईल। आणि हे आपण कसं डिनोट करतो dx बार बाय dt ने काय करतो डिनोट करतो इट इज इक्वल टू dx बार बाय dt याने आपण फाइंड आउट करतो। मग dx बार म्हणजे हा x बार मग x बार आपल्याला काय करावं लागणार आहे x आणि y च्या कॉम्पोनंटच्या फॉर्म मध्ये लिहावं लागणार आहे म्हणजे तो स्प्लिटिंग करावं लागेल x ॲक्सिसच्या अलॉंग आणि y ॲक्सिसच्या अलॉंग काय करावं लागेल स्प्लिटिंग करावं लागेल। मग कसं लिहिता येईल dx बार इट इज इक्वल टू काय येणार आहे dx बार बाय dt अलॉंग काय एक्स ॲक्सिस म्हणजे त्याचा एक्स कॉम्पोनंट आहे मग ते कन्सिडर करता येईल अलॉंग द एक्स ॲक्सिस प्लस काय घेता येईल आपल्याला dy बार अपॉन dt कारण एक्स बार आहे हा
तर आपण काय केलं, एक्स आणि वायच्या कॉम्पोनंटच्या फॉर्ममध्ये आपण कन्सिडर करणार. मग इथं dx अपॉन dt एवढी मॅग्निट्यूड राहणार आणि इंटू आय कॅप आणि प्लस dy अपॉन dt इंटू काय आहे जे कॅप. dx बार बाय dt आपण कसं लिहिलं, dx अपॉन dt इंटू आय कॅप प्लस dy अपॉन dt इंटू काय जे कॅप, म्हणजे x कॉम्पोनंट प्लस y कॉम्पोनंट त्या फॉर्ममध्ये काय लिहिलं आपण, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी लिहिली. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी v बार. आधीच आपण हे काय ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढलेलं आहे आणि आता याची मॅग्निट्यूड काढायची. ही झाली इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि मॅग्निट्यूड किती आणणार आहे, v इक्वल टू काय आणणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. मॅग्निट्यूड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची किती आहे, v बार. मग v इक्वल टू काय, इन अंडर रूट या कॉम्पोनंटच्या स्क्वेअरची सम, म्हणजे dx अपॉन dt ब्रॅकेट स्क्वेअर प्लस dy अपॉन dt ब्रॅकेट स्क्वेअर. याने काय मिळालं आपल्याला, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड मिळाल. आणि याची डायरेक्शन म्हणजे आपल्याला टॅन थिटाने फाइंड आउट करता येईल. टॅन थिटा म्हणजे आता हा y कॉम्पोनंट dy अपॉन dt आणि आपण काय आहे x कॉम्पोनंट. x कॉम्पोनंट कोणता आहे, dx अपॉन dt. मग dt काय होणार, कॅन्सल होईल आणि काय मिळतं आपल्याला, dy अपॉन काय मिळतं dx. एवढं काय मिळालं, टॅन थिटा म्हणजे ह्या व्हेलॉसिटी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची काय आहे डायरेक्शन मिळाल. हा थिटा आहे म्हणजे vy अपॉन काय vx. याने आपल्याला काय करता येईल, फाइंड आउट करता येईल. म्हणजे dy अपॉन dx ने काय करता येईल, फाइंड आउट करता येईल. मग आपण काय पाहिलं, ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कशामध्ये, व्हेन ऑब्जेक्ट मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन ए प्लेन. पण त्यासाठी आपल्याला काय एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आपण सिम्प्लिसिटीसाठी कन्सिडर केलं. मग आपल्याला काय करावं लागेल, एक्स कॉम्पोनंटचा विचार करावा लागेल आणि वाय कॉम्पोनंटचा विचार करावा लागेल. त्या फॉर्ममध्ये आपल्याला ही ॲव्हरेज व्हेलॉसिटी मिळाली आणि ही काय इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी मिळाली. ॲव्हरेज व्हेलॉसिटीची ही मॅग्निट्यूड आहे आणि हे डायरेक्शन, याच्यावरून आपल्याला डायरेक्शन मिळाल. आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची ही मॅग्निट्यूड आणि त्याच्यावरून डायरेक्शन मिळाल. आणि आता आपण काय करू, ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन पाहू. ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. मग रेक्टिलिनियर मोशन साठी आपण कन्सिडर केले नाही. ॲक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ टाइम. सेम डेफिनेशन आहे, फक्त आपल्याला इथं काय एक्स आणि वाय कॉम्पोनंट कन्सिडर करायचे आहे. मग त्यासाठी आपण काय करणार आहे, t1 आणि t2 टाइम इंटरवल मध्ये ऑब्जेक्ट कुठून ट्रॅव्हल होतो, t1 टू t2 आणि t1 टाइमला किती व्हेलॉसिटी आहे, v1 बार एवढी काय आहे व्हेलॉसिटी आहे t1 टाइमला v1 बार. आणि t2 टाइमला t1 टाइमला आणि t2 टाइमला किती व्हेलॉसिटी आहे, v2 बार एवढी व्हेलॉसिटी. ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन आपल्याला पाहिजे आहे. ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन and instantaneous acceleration. मग आता t1 टाइमला सपोज v1 बार एवढी व्हेलॉसिटी आहे, t2 टाइमला किती व्हेलॉसिटी त्या पार्टिकलची ऑब्जेक्टची, v2 बार एवढी व्हेलॉसिटी आहे. मग ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपण ते ॲव्हरेज ॲक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ टाइम आपण पाहतो. हे ॲव्हरेज ॲक्सेलरेशन v बारने आपण डिनोट करू, म्हणजे v2 बार मायनस काय आहे v1 बार आपण काय आहे t2 मायनस t1 असं कन्सिडर करता येईल. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी आपण काय आहे टाइम इंटरवल, याने आपल्याला काय करता येईल, ॲव्हरेज व्हेलॉसिटी कन्सिडर करता येईल. मग याचं काय करावं लागेल, v2 बार मायनस v1 बार म्हणजे आपल्याला एक्स कॉम्पोनंट आणि वाय कॉम्पोनंटच्या फॉर्ममध्ये काय करायचं, स्प्लिटिंग करायचं. म्हणजे therefore काय करताय, v2x इंटू आय कॅप प्लस v2y म्हणजे v2 म्हणजे v2 बारचं अलॉंग y आहे इंटू जे कॅप मायनस काय आहे v1 बार v1 इंटू एक्स काय आहे आय कॅप प्लस v1y जे कॅप असं डिनोट करू आपण काय आहे t2 मायनस t1. ह्या फॉर्ममध्ये आपल्याला एक्सप्रेस करता येईल. आणि therefore काय करता येईल आता
v2x minus v1x into I cap like term plus v2y minus v1y into काय आहे j cap आणि आपण काय लिहिता येईल आपल्याला t2 minus t1 असं लिहिता येईल। दिस इज इक्वल टू सेपरेट टर्म लिहू आपण v2x minus v1x अपॉन t2 minus t1 into काय आहे I cap सेपरेट टर्म लिहिला डिनोमिनेटर सेपरेट लिहिला प्लस v2y minus v1y अपॉन t2 minus t1 into काय आहे j cap म्हणजे x ॲक्सिस च्या अलोंग हा कॉम्पोनंट आणि प्लस y ॲक्सिस च्या अलोंग कॉम्पोनंट म्हणजे इथे x ॲक्सिस च्या अलोंग काय आहे म्हणजे v2 बारचा x कॉम्पोनंट मायनस काय आहे v1 बारचा x कॉम्पोनंट अपॉन t2 minus t1 प्लस v2 चा y कॉम्पोनंट मायनस v1 चा y कॉम्पोनंट अपॉन t2 minus t1 म्हणजे मग आपल्याला हे काय लिहिता येईल ही ॲव्हरेज व्हेलॉसिटीच झाली त्याचा कॉम्पोनंट झाला कशाच्या अलोंग झाला x कॉम्पोनंट x ॲक्सिसच्या अलोंग मग ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आहे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम आहे मग इथे आपल्याला काय लिहिता येईल हियर ॲव्हरेज ॲक्सेलरेशन अलोंग का आहे x ॲक्सिसच्या अलोंग आणि प्लस काय लिहिता येईल आपल्याला हे काय डिनोट करता येईल ॲव्हरेज ॲक्सेलरेशन अलोंग का आहे y यांनी आपल्याला डिनोट करता येईल म्हणजे आपल्याला हे ॲव्हरेज ॲक्सेलरेशन मिळालेले आहे ॲव्हरेज ॲक्सेलरेशन दोन कॉम्पोनंट मध्ये स्प्लिटिंग झालं अलोंग x ॲक्सिस आणि अलोंग का आहे y ॲक्सिस असं काय झालेलं आहे स्प्लिटिंग झालेलं आहे आणि आता ही झालं ॲव्हरेज ॲक्सेलरेशन मिळालं आणि आपल्याला याची मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज ॲक्सेलरेशन मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज ॲक्सेलरेशन म्हणजे ॲव्हरेज ॲक्सेलरेशन ए बी बारने डिनोट करतो आपण इट इज इक्वल टू काय येणार ए ॲव्हरेज ॲक्सेलरेशनची मॅग्निट्यूड इट इज इक्वल टू काय येणार याच्या कॉम्पोनंटचा स्क्वेअर प्लस ॲव्हरेज ॲक्सेलरेशन अलोंग का आहे y कॉम्पोनंटचा कॉम्पोनंट आहे त्याचा स्क्वेअर आहे याने आपल्याला ॲव्हरेज ॲक्सेलरेशनची मॅग्निट्यूड मिळेल आणि डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी काय आपण टॅन थिटाने काढणार टॅन थिटा म्हणजे वर्टिकल ऑपोजिट साइड आपण ॲडजसंट साइड म्हणजे काय येईल ॲव्हरेज ॲक्सेलरेशन अलोंग y कॉम्पोनंट अपॉन ॲव्हरेज ॲक्सेलरेशन अलोंग का आहे x कॉम्पोनंट यांनी आपल्याला डायरेक्शन मिळेल त्या ॲक्सेलरेशनची कशाच्या ॲव्हरेज ॲक्सेलरेशनची डायरेक्शन मिळेल आणि आता आपल्याला काय करायचं इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन काढायचं इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन काय कसं काढणार आपण याची लिमिटिंग व्हॅल्यू आपण कन्सिडर करणार मग लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे आता आपण इथे हे काय करू डेल्टा ए बारने काय करता येईल डिनोट करता येईल असं कन्सिडर करू आपण मग देयरफॉर काय येणार आहे इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन म्हणजे ए बारने डिनोट करू आणि इट इज द लिमिटिंग प्रोसेस आहे लिमिटिंग प्रोसेस कशाची आहे ह्या ॲक्सेलरेशनची म्हणजे आपल्याला काय करता येईल डेल्टा व्ही बार आपण डेल्टा डी ने काय करता येईल डिनोट करता येईल मग याची लिमिटिंग प्रोसेस डेल्टा व्ही बार आपण काय आहे डेल्टा व्ही म्हणजे काय करता येईल आपल्याला हे डी व्ही बार बाय डी टी ने काय करता येईल डिनोट करता येईल इट इज इक्वल टू डी व्ही बार बाय डी टी याने आपण इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन डिनोट करतो मग डी व्ही बार बाय डी टी आता हा व्ही बार वेक्टर आहे तो आपल्याला एक्स ॲक्सिसच्या अलोंग त्याचा कॉम्पोनंट घ्यावा लागेल आणि वाय ॲक्सिसच्या अलोंग काय करावं लागेल त्याचा कॉम्पोनंट घ्यावा लागेल म्हणजे डी कसं लिहिता येईल हे डी व्ही बाय डी टी अलोंग काय एक्स ॲक्सिस हा त्याचा कॉम्पोनंट आणि इनटू काय आय कॅप प्लस डी व्ही बाय डी टी त्याचा वाय कॉम्पोनंट आणि इनटू काय त्याचं डायरेक्शनसाठी युनिट वेक्टर आपल्याला काय करावं लागेल कन्सिडर करावं लागेल मी इथं असं घेण्याऐवजी आपण काय करू व्ही बारचा एक्स कॉम्पोनंट म्हणजे व्ही एक्स घेऊ आणि व्ही बार म्हणजे व्ही बार असं लिहिता येईल व्ही एक्स आय कॅप प्लस व्ही वाय जे कॅप असं लिहिता येईल मग इथे काय लिहिता येईल आपल्याला हिअर इथं वाय लिहिण्याऐवजी आपण व्ही वाय इंटू काय घेता येईल जे कॅप असं कन्सिडर करू व्ही बार इक्वल टू आणि देयरफॉर काय येणार आहे
हिअर डी बाय डी टी ऑफ व्ही एक्स इंटू आय कॅप प्लस डी बाय डी टी ऑफ काय व्ही वाय इंटू काय आहे जे कॅप ए. मग एवढं इन्स्टंटेनियस व्हॅलोसिटी मिळाली आपल्याला, म्हणजे ए बार इक्वल टू आणि व्ही एक्स इक्वल टू आपण पाहिलेलं आहे इट इज इक्वल टू काय डी एक्स बाय डी टी आहे आणि व्ही वाय इक्वल टू काय आहे डी वाय बाय डी टी. आपण ती व्हॅल्यू टाकू त्याच्यामध्ये. मग देअरफॉर हा डी बाय डी टी डी बाय डी टी आणि इंटू व्ही एक्स म्हणजे डी एक्स बाय डी टी. आपण मगाशी इन्स्टंटेनियस व्हॅलोसिटीचा कॉम्पोनंट पाहिला होता आणि इंटू काय आहे आय कॅप प्लस डी बाय डी टी ऑफ. आता इथं हा व्ही वाय म्हणजे काय आहे व्ही वाय काय येणार आहे डी वाय बाय डी टी इंटू काय आहे जे घ्या डी बाय डी टी ऑफ डी एक्स बाय डी टी. हे कसं लिहितात डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर इंटू आय घ्या प्लस डी टू वाय बाय डी टी स्क्वेअर इंटू काय जे घ्या. ह्या फॉर्ममध्ये लिहिलं. हे इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन मिळालेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं त्याची मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची. इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनची मॅग्निट्यूड. मग मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ ए बार म्हणजे कशाचं इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनची मॅग्निट्यूड. ए इक्वल टू काय आणणार इन अंडर रूट एक्स कॉम्पोनंट डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर त्याचा स्क्वेअर आणि प्लस वाय कॉम्पोनंटचा स्क्वेअर डी टू वाय बाय डी टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. याने आपल्याला मॅग्निट्यूड मिळेल इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनची. आणि आता डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी डायरेक्शन इज गिवन बाय डायरेक्शन ऑफ ए बार इज काय टॅन थीटाने फाइंड आउट करतात आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग कॉम्पोनंट आपण काय घेतात एक्स ॲक्सिसच्या अलॉंग कॉम्पोनंट वाय ॲक्सिसच्या अलॉंग काय डी टू वाय बाय डी टी स्क्वेअर आणि एक्स ॲक्सिसच्या अलॉंग कॉम्पोनंट काय डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर. याने आपल्याला थीटा मिळेल आणि दिस इज इक्वल टू किंवा मग आणखीन डी टू वाय बाय डी टी स्क्वेअर म्हणजेच काय आहे डी वाय बाय डी टी असं पण घेता येईल. इट इज ऑल्सो इक्वल टू डी व्ही वाय बाय डी टी अपॉन डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर म्हणजे काय आहे डी व्ही एक्स बाय डी टी डी व्ही एक्स बाय डी टी. हा डी टी का होईल कॅन्सल होईल आणि आपल्याला काय मिळेल दिस इज इक्वल टू डी व्ही वाय अपॉन डी व्ही एक्स एवढं मिळणार. हे काय मिळतं आपल्याला टॅन थिटा म्हणजे इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनची डायरेक्शन मिळते. ॲव्हरेज ॲक्सेलरेशन एवढं आहे त्याची ॲव्हरेज ॲक्सेलरेशन ए व्ही बार इट इज इक्वल टू काय आहे त्याचा कॉम्पोनंट अलॉंग द एक्स ॲक्सिस आय कॅप प्लस कॉम्पोनंट अलॉंग द वाय ॲक्सिस इंटू काय आहे जे कॅप. एवढं ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आहे ही त्याची मॅग्निट्यूड आणि ही डायरेक्शन आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन एवढं मिळालं आपल्याला म्हणजे ह्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहिता येतं आणि त्याची मॅग्निट्यूड एवढी फाइंड आउट करता येईल याने आणि टॅन थिटा इक्वल टू काय आहे डी व्ही वाय अपॉन डी व्ही एक्स. याने काय करता येतं आपल्याला डायरेक्शन फाइंड आउट करता येतं. हे आपण पॉईंट पाहिलेले आहे व्ही वाय आणि व्ही एक्स व्हॅलोसिटी अलॉंग वाय ॲक्सिस आणि व्हॅलोसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस आहे त्याचे कॉम्पोनंट आहेत आणि 2 एक्झाम्पल आहे सॉल्व तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.